वृषभ राशीच्या लोकांनो, एक मोठा हादरा येणार आहे. कोणीही त्याला थांबवू शकत नाही. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय मा काली नक्की लिहा आणि जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, सध्या तुमच्या कुंडलीत असलेले ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. एक मोठी घटना घडणार आहे, जी आता कोणीही थांबवू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला या काळात खूप सावध राहावे लागेल, कारण त्याचा प्रभाव फक्त तुमच्यावर नाही तर संपूर्ण कुटुंबावरही पडणार आहे. हे सर्व समजून घेतल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ही भविष्यवाणी तुमच्यासाठी 100% खरी आहे आणि ती बदलणे कोणाच्याही हातात नाही. आता तुमच्या आयुष्यात काहीतरी असे घडणार आहे जे तुम्हाला पूर्णपणे हादरवून टाकेल. आज तुमच्या आयुष्यात काहीतरी असे घडणार आहे, असा धक्का बसणार आहे की त्यामुळे तुमच्या जीवनात मोठा बदल होईल. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही विचार करत असाल, हा हादरा तुमच्या जीवनात कशा स्वरूपात येणार आहे? काही मोठे नुकसान होणार आहे का? की एखादी भयंकर दुर्घटना होणार आहे? तुमच्या आयुष्यात जो हादरा येणार आहे, तो काय परिणाम दाखवेल? जीवनाला कोणत्या दिशेने घेऊन जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मिळतील. पण तुम्हाला थोडे धैर्य ठेवावे लागेल आणि विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. कारण आता तुम्हाला एक अशी सत्यता समजणार आहे जी ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. एवढा मोठा धक्का तुम्हाला बसणार आहे की सावरायला थोडा वेळ लागेल. या काळात तुमच्या समोर येणारे सत्य तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. तुम्हाला नक्की समजेल की इतकी मेहनत करूनही तुम्हाला यश का मिळत नव्हते? प्रत्येक पावलावर अडथळे का येत होते? या सर्व अडचणींमागचे नेमके कारण काय होते? खरे तर कालपर्यंत ज्याला तुम्ही मित्र समजत होतात, जो तुमच्या आसपास असायचा, त्यांच्यामधूनच एखादी व्यक्ती आहे जी गंभीर शत्रुता निभावत आहे, हे तुम्हाला समजणार आहे. त्या शत्रूने तुम्हाला जितके दुःख दिले आहे, त्याच्या अनेक पटीने दुःख आता त्याला मिळणार आहे. वृषभ राशीच्या लोकांनो, हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या शत्रूंनी एकत्र येऊन तुमच्या कुलदेवतेला बांधून ठेवले आहे. यामुळेच तुम्ही आयुष्यात कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. तुमचे प्रत्येक जमत आलेले काम बिघडते आणि तुम्ही देवाला दोष देऊ लागता. पण तसे नाही. देव तर तुमच्यासाठी चांगलेच विचार करत आहेत. खरे तर तुमच्या आसपासच काही लोक असे आहेत जे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपूर्ण विनाशासाठी कार्यरत आहेत. त्यांचे खरे रूप ओळखल्यावर तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून वाचवू शकता आणि आपले जीवन आनंदी बनवू शकता. ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे. तुम्ही हे हलक्यात घेऊ नका. त्यांच्यापासून सावध राहणे फार गरजेचे आहे. कोण आहे जो तुमचे वाईट इच्छितो? मित्र बनून तुमच्यावर शत्रुता करत आहे? तुमच्या आयुष्यात कोणता हादरा येणार आहे? याविषयीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. या राशीचे बहुतेक लोक खूपच साधे आणि स्वच्छ मनाचे असतात. त्यामुळे तुम्हाला लोकांनी केलेल्या फसवणुकीची कल्पनाही येत नाही. तुमच्या आजूबाजूचे लोक कोण मित्र आहेत, कोण शत्रू आहेत, हे तुम्ही ओळखू शकत नाही. म्हणूनच काही लोक मित्र बनून तुमच्यावर शत्रुता करत असतात आणि तुमचे प्रत्येक जमत आलेले काम बिघडवत असतात. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की इतकी मेहनत करूनही तुम्हाला यश का मिळत नाही? कारण अनेकदा तुमच्या घरात अशा व्यक्तींचा प्रवेश होतो ज्यामुळे घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो, ज्यामुळे तुमची जमत आलेली कामे देखील बिघडतात. तुमच्या आसपास अशा परिस्थिती निर्माण होतात की तुम्हाला मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
जीवनात अचानक असे वातावरण निर्माण होते जसे एखादा मोठा हादरा आलेला असावा, ज्यातून बाहेर पडणे अशक्य वाटते. कधी कधी असे होते की हळूहळू तुम्ही किंवा घरातील सदस्य आजारी पडू लागतात. कामात मन लागत नाही आणि कोणत्याही कार्यात यश मिळत नाही. खरे तर हे सर्व त्यामुळे घडते कारण तुमच्या आजूबाजूला काही अशा नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती अस्तित्वात असतात ज्यांच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात सर्व काही उलटे सुलटे होऊ लागते. तुम्हाला या गोष्टींना घाबरायचे नाही तर त्यांचा डून सामना करायचा आहे. या वाईट शक्तींपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक उपाय करणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी येणारा काळ यशाने भरलेला ठरू शकतो जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले आणि थोडी खबरदारी घेतली. वृषभ राशीच्या लोकांनो, सर्वात पहिले, तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. कोणालाही पैसे किंवा वस्तू उधार देऊ नका. कुटुंबियांसोबत क्रोधाऐवजी शांतपणे वागा. खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष द्या जेणेकरून आरोग्यावर परिणाम होऊ नये. कोणतेही काम करण्यापूर्वी किंवा कोणासोबत काही शेअर करण्यापूर्वी नीट विचार करा, त्यामुळे तुमच्या आयुष्यात सुखशांती राहील आणि तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते. कोणतीतरी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. तुम्ही घेतलेल्या एखाद्या निर्णयामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. थोडेसे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ अत्यंत चांगला ठरेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. शिक्षणात प्रगती करताना सर्व साथ देतील. तुम्ही दिलेल्या कोणत्याही परीक्षेत यश मिळेल. म्हणजे कमी मेहनतीत जास्त यश मिळेल. सध्या तुमच्या नशिबापेक्षा तुमची मेहनत आणि चिकाटी जास्त साथ देईल. तुमचे जीवन अत्यंत यशस्वी आणि सुखमय बनेल. पती-पत्नीमधील संबंध मधुर होतील. म्हणजे वैवाहिक जीवनासाठी हा काळ अत्यंत सुखद आणि शांततादायक ठरेल. वृषभ राशीच्या लोकांनो, जे लोक सतत तुमच्या जीवनात अडथळे आणतात, अशा लोकांपासून वाचण्यासाठी आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी सर्वात आधी अशा लोकांना ओळखणे गरजेचे आहे जे मित्र बनून शत्रुता करतात. तुमचे नातेवाईक किंवा मित्र असूनही तुमच्या मागे तुमची निंदा करतात. सर्वप्रथम अशा लोकांपासून लांब रहा आणि त्यांच्यापासून तुमच्या खासगी गोष्टी लपवा. फार गरज असेल तरच त्यांच्यासोबत काही चर्चा करा. चाहे ती गोष्ट व्यवसाय, नोकरी, कुटुंब किंवा तुमच्या खास नात्याशी संबंधित असो. कारण तुम्ही सांगितलेली गोष्ट समजल्यावर ते त्याचा पूर्ण फायदा घेतात. बरेचदा असे लोक विनोदात सुद्धा तुमच्या गोष्टी इतरांसमोर सांगून टाकतात, ज्यामुळे तुम्हाला मोठा नुकसान सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे आणि अशा लोकांपासून योग्य अंतर ठेवावे लागेल कारण सध्या तुमच्या जीवनात अनेक असे शत्रू आहेत जे तुमचे शुभचिंतक असल्याचा देखावा करतात आणि मागे तुमच्या विरोधात नवे नवे षड्यंत्र रचतात. वृषभ राशीच्या लोकांनो, तुम्ही पाहिले असेल की तुमचे कोणतेही काम चांगले सुरू झालेले असते आणि अचानक त्यात अडथळा निर्माण होतो. या सर्वामागे तुमचे शत्रूच कारणीभूत असतात. गरजेचे नाही की तुमचा शत्रू एखादा बाहेरचा व्यक्तीच असेल. तो एखादा तुमच्या जवळचा माणूस असू शकतो. कारण तुमच्या कुंडलीत लिहिले आहे की तुम्हाला सर्वात मोठा धोका तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडूनच मिळेल.